रामटेक मनसर मार्गावरील वाहीटोला परिसरात मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसर माइन्सच्या सुरक्षा भिंतीजवळ हा बिबट्या दिसून आला असून स्थानिक युवकाने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याने घटनेची पुष्टी झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्यानं वनविभागानं तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. रामटेक मनसर मार्गावरील वाहीटोला परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. मनसर माइन्सच्या सुरक्षा भिंतीजवळ भाजप जिल्हा उपाध्यक्ष उदय सिंग उर्फ गज्जू यादव यांच्या घरासमोर हा बिबट्या दिसून आला. स्थानिक रहिवासी पृथ्वीराज उदय सिंग यादव यांनी प्रसावधान राखत बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. या व्हिडिओमुळे बिबट्याच्या उपस्थितीची खात्री झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार, पादचारी आणि विद्यार्थी ये जा करतात. जवळच पशुशाळा, सीबीएसई शाळेचे सुरू असलेले बांधकाम, चारगाव दफाईकडे जाणारा रस्ता तसेच रिलायन्स पेट्रोल पंप असल्यामुळे परिसर कायम गजबजलेला असतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीही मनसर माइन्स परिसरात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जनावरांचे बळी गेले आहेत. तसेच सोलर प्लांट परिसरात या वनप्राण्यांची हालचाल सीसीटीव्हीतही कैद झाली होती. वाढत्या हालचालीमुळे स्थानिकांनी वनविभागानं तातडीने गस्त वाढवून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. वाहीटोला परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गर्दीच्या आणि वर्दळीच्या या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागानं तातडीनं शोध मोहीम राबवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक ठरत आहे. वाहीटोला परिसरातील बिबट्याच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. वन विभाग या घटनेकडे किती तत्परतेने लक्ष देतो आणि बिबट्याचा सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी कोणती पावले उचलतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. इंडिया न्यूज 224 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.